बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे, मुलांना सुट्टी आहे आणि काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी एकदा शेअर आणि सेव्ह करून ठेवा. बनवायला अगदी सोपी, चवीला अप्रतिम, अगदी झटपट तयार होणारी नाशिक स्पेशल उलटा वडापाव. त्याकरिता 2 बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतले व त्याची सालं काढून घेतले. बटाट्याची सालं काढून झाल्यानंतर आता पुढील तयारी करूया. हा वडापाव उलटा वडापाव बनवायला अगदी सोपा, चवीला अप्रतिम, अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. त्याकरिता एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 इंच अद्रक, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, त्याचप्रमाणे 1 चमचा धणे घालून घेतले व भरपूर सारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली व त्याची रवाळसर अशी पेस्ट तयार करून घेतली. त्यात जराही पाणी न वापरता त्याची पेस्ट तयार करून घेतली. या पद्धतीने आपला मसाला तयार झाला पाहिजे. आता त्यातील अर्धा मसाला काढून घेऊया व अर्धा मिक्सरच्या भांड्यातच ठेवूया. नंतर त्यात 1-2 चमचे दही घालून घेतली व पुन्हा भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली. त्याचप्रमाणे 3-4 चमचे पाणी घालून घेतले. चवीनुसार मीठ घातले व पुन्हा मिक्सरला फिरवून पातळ अशी चटणी तयार करून घेतली. नंतर गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्यात 2 चमचे तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेला ठेचा घालून घेतला. ठेचा त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरे मोहरी घालून घेतली व भरपूर सारा कढीपत्ता घालून घेतला. सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊया. सर्व मसाले चांगले मिक्स तेलात फ्राय करून या पद्धतीने सर्व मसाले चांगले फ्राय करून घेतल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घालून घेतले व तेही चांगले फ्राय करून घेतले. मसाले चांगले फ्राय करून झाल्यानंतर त्यात सोलून घेतलेले बटाटे घालून मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतले. बटाटे चांगले मॅशरच्या सहाय्याने मॅश करून झाल्यानंतर अलटीपलटी करून चांगले फ्राय करून घेतले व त्यात भरपूर सारी कोथिंबीरही घालून तयार केलेली भाजी थंड होण्याकरता ठेवूया. आता पुढील तयारी करूया. एका बाउलमध्ये 1 वाटी चण्याचे पीठ घेतले व थोडे थोडे पाणी घालून चांगले भिजून घेऊया. बघा, या पद्धतीने आपले पीठ तयार करून झाले आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालूया व अर्धा चमचा सोडा घालून तेही चांगले फिरवून घेऊया. आता पीठ 5 मिनिटाकरिता बाजूला ठेवूया. आता पुढील तयारी करूया. घेतलेले ब्रेड तांब्याच्या सहाय्याने कट करून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे कट करून घेतले. तयार केलेली पातळ चटणी त्यावर लावून घेतली व बटाट्याची तयार केलेली भाजी ती सुद्धा त्यावर ठेवून घेतली व वरतून पुन्हा ब्रेड ठेवून घेतला. परत राहिलेली भाजी दोन्ही साईडला लावून घेतली. बघा, या पद्धतीने आपले ब्रेड तयार करून ठेवले. आता गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर अगदी दाखवते त्याप्रमाणे एक एक करून ब्रेड सोडून घेतला. अगदी टम्म फुगलेला जाळीदार असा उलटा वडापाव तयार होतो. बघा, या पद्धतीने आता चमच्याच्या साहाय्याने त्यावर थोडे थोडे तेल सोडून घेतले व पलटी करून घेतले. दिसायला ज्याप्रमाणे चमचमीत त्याचप्रमाणे खायलाही अप्रतिम असा उलटा वडापाव तयार होतो. नाशिक स्पेशल उलटा वडापाव एकदा नक्की ट्राय करा व पावसाळ्यात जर तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. दिसायला ज्याप्रमाणे अप्रतिम त्याचप्रमाणे खायलाही चटपटीत असा उलटा वडापाव तयार. एकदा नक्की ट्राय करा. त्यासोबत लागणारी पातळ चटणी, तळलेल्या हिरव्या मिरच्या. बघा, आपला उलटा वडापाव तयार. असेच नवनवीन रेसिपीज बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.